नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्या पूर्ण परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. माहीत आहे थोडासा उशीर झाला आहे व्लॉगला, पण ठीक आहे. तर सकाळ ही सुंदर अशी साडी मी ओपन करून पाहिली. ॲक्च्युली आम्ही ट्रिपला गेलो होतो 2 दिवसापूर्वी, ते तुम्हाला माहितीच आहे. तेव्हाच हे पार्सल आलं होतं. ट्रिपवरून आल्याच्या नंतर इतका घरात पसारा वगैरे, त्यामुळे त्यामध्येच माझे 2 दिवस गेले. त्यामुळे ओपन काही केलं नाही. बघू शकता ही सुंदर अशी साडी मी मकर संक्रांतीसाठी ऑर्डर केली आहे मिशोवरून. 750-800 रुपयाची साडी आहे. मुनिया पैठणी आहे ब्लॅक कलरमध्ये, खूपच सुंदर आहे. ब्लाऊज पण एक नंबर आहे. पण 2 दिवसात काय ब्लाऊज शिवून होणार नव्हता, त्यामुळे मी दुसरा ब्लाऊज वेअर करणार आहे दुसऱ्या पैठणीवरचा. तर सकाळी इथं अनुच्या पप्पाचं आहे ना लहानपणीचे फोटो पाहण्याचं काम चालू होतं. ॲक्च्युली ना मकर संक्रांतीच्या दिवशी इकडच्या स्कूलला सुट्टी असते, त्यामुळे अनुला आणि अनुच्या पप्पाला दोघांना पण सुट्टी आहे. तर छान अशा लहानपणीचे अनुचे फोटो पाहत होते मी. तोपर्यंत छान अशी देवपूजा केली. आज मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, पण मी उशिरा उठले आणि त्यामुळे सगळंच लेट झालं. त्यामुळे मी आज पुरी, बटाट्याची भाजी, पुऱ्या आता करायच्या आहेत, बटाट्याची भाजी, खीर आणि वरण भात केलेला आहे. आता फक्त गरम गरम पुऱ्या करायच्या आणि अनुच्या पप्पाला जेवू घालायचं आणि त्याच्यानंतर आम्ही वौसाला जाणार. मला तर काही दुपारपर्यंत उपवासच असणार आहे. आमच्या इकडे जोपर्यंत देवाला जात नाही, वौसत नाही, तोपर्यंत उपवास धरतात. त्यामुळे दुपारपर्यंत उपवास असणार आहे. तर इकडे ना 3च्या पुढं मुहूर्त होतं, त्यामुळे आम्ही 3 वाजता जाणार आहे इथून. तर छान अशा पुऱ्या मी इथे करून घेत आहे. 12 वाजले होते. देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता आणि फक्त जेवण करायचं होतं, बस एवढंच काम होतं. आता माझी इथं घाई चालू होती, कारण मला पहिल्यांदा फोटो काढायचे होते. कारण तिकडे गेल्याच्या नंतर परत आल्याच्या नंतर भूक लागते खूपच, त्यामुळे फोटोचं काही हेत राहत नाही. फक्त जायच्या आधी म्हणलं की 1 तास आवरून फोटो काढूया आणि नंतर आल्याच्या नंतर लगेच साडी बिडी काढून आपलं निवांत जेवूया. त्यामुळे माझं इथं घाई चालली होती, पटापट काम करायची. मागच्या वर्षी मी ना पुरणपोळी केली होती, ह्या वर्षी पण करायची होती, पण खूप उशिरा उठले. सुट्टीचा दिवस असला ना की म्हणजे कळतच नाही, त्यामुळे ना थोडंसं उशिरा उठले, 9 वाजता उठले. त्याच्यानंतर मग आवरायला लागले पटापटा. पण काही नाही, पुऱ्या पण खूप छान अशा केल्यात मी. त्यामुळे पुरणपोळीला पण लाजवील असं पुऱ्या झाल्यात. पण पुरणपोळी असती. मला तर पर्सनली इतकी जास्त आवडती ना, म्हणजे भयंकर लेवलला आवडती. सगळ्यात जास्त मला पुरणपोळी आवडती. पण आता काय माझ्याकडून झाली नाही, त्यामुळे आता इट्स ओके. कालच आम्ही ट्रिपवरून आलो आहोत. ट्रिपचे व्लॉग तर तुम्ही पाहिलेच, त्याला काही अजिबात सपोर्ट केला नाही तुम्ही. प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही यार, प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर चालेल, पण व्हिडिओला लाईक तरी करत जा प्लीज. बघू शकता तुम्ही किती छान अशा टम्म माझ्या पुऱ्या फुगल्या आहेत. तर मला आहे ना उद्या संक्रांती आहे, म्हणजे आज संक्रांती उद्या किंक्रांती का काय तरी बोलतात. तर त्याच दिवशी म्हणजे उद्याच्याच दिवशी मला बोरनहाण आणि हळदी कुंकाचं नक्की नव्हतं. हळदी कुंकू मला ना अनुच्या बड्डेच्या दिवशी म्हणजे पुढच्या महिन्यात 2 तारखेपर्यंत करायचं होतं, पण यावेळेस आहे ना रथसप्तमी 25 तारखेला का काहीतरीच आली आहे, त्यामुळे लवकर आली आहे. त्याच्या आतमध्येच आपल्याला सगळं करायचं आहे. त्यामुळे मी बोरनान फक्त करून घेणार होते, हळदी कुंकू नंतर करणार होते, पण आता मी सगळं एकत्रच करणार आहे. त्यामुळे उद्या तो छान असा व्लॉग पाहायला मिळतील. हळदी कुंकाचा केली आणि बोरनांचा केली, कसं काय डेकोरेशन केले वगैरे सगळं. नंतर छान अशी साडी वेअर करून घेतली. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा ब्लाऊज याच्यावरचा नाहीये, पैठणीवरचा आहे, फक्त याच्यावर मी मिसमॅच केला आहे. आता इकडे तर ब्लाऊज एका दिवसात काही शिवून होणार नाही, त्यामुळे मी नादीच नाही लागले. गावाकडे गेल्याच्या नंतर म्हणलं शिवता येईल. तर ही छान अशी ज्वेलरी, हलव्याची ज्वेलरी तुम्ही तर पाहिलेच असं आधीच्या व्लॉगमध्ये, तर ती मी वेअर केली आहे आता छान अशी. ॲक्च्युली मी आता सगळी ज्वेलरी घालणार आहे आणि बाहेर जाताना फक्त एवढा एक सेटच घालणार आहे आणि कानातले हलव्याचे, कारण एवढं सगळं ओव्हर खूप म्हणजे जास्त होतं ते, त्यामुळे बाहेर जाताना एवढं सगळं नाही घालू शकत मी. आता फक्त इथेच फोटोशूट वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग 1-2 हलव्याची ज्वेलरी काढून डायरेक्ट जाणार आहे वौसायला. तर मॅडम वगैरे तिथलच्या येणार आहेत. एका मॅडमच्या घरी जायचं आहे, मग तिथं सगळ्या जमणार आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे तिथलच्या राम मंदिरात जाणार आहेत. इकडे ॲक्च्युली मंदिरं जास्त नाहीत, त्यामुळे लांब जावं लागतं. आमच्या इथून मला वाटतं 5 किलोमीटर का काहीतरी आहे. आता हेअरस्टाईल वगैरे तर काही करणार नाहीये, मला मेकअप पण बिलकुल नाही आवडत, त्यामुळे फक्त पावडर लावून मी जाणार आहे आणि पुढचे केस असं मागे फक्त बांधणार आहे. तीच माझी हेअरस्टाईल असते. हेअरस्टाईल आणि मेकअप माझा कधीच नसतो, कधीच. हेअरस्टाईल म्हणजे पुढचं ते पफ वगैरे मी आधी पहिले पाडत होते, पण आता एवढंच ना अजिबात नाही पाडत. आणि पिना, डोक्याच्या क्लिपा वगैरे भरपूर असतात, भरपूर म्हणजे खूप असतात. आणि त्या टायमाला जेव्हा आपल्याला पाहिजे असतं ना तेव्हा आपल्याला सापडत नाही. तर बघा इथे अनुचीच पावडर मी लावत आहे. पावडर मी ॲक्च्युली लावतच नाही, पण आता म्हणलंच मेकअप नाही आहे तर ॲटलिस्ट फक्त पावडर तरी लावूया, त्यामुळे मी पावडर पण ठेवत नाही अजिबात. तर मिस्टरांचं माझं काय बोलणं चालू होतं, तर माझं आता आवरून छान असं झालं आहे. कसं दिसतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. फुल लुक तुम्हाला दाखवतेच मी. तर ही सुंदर असं ज्वेलरी, मंगलसूत्र आहे हलव्याचं मध्ये आणि मोठं गळ्यातलं आणि कानातले. बसले काय? बरं ठीक आहे, मला वाटलं पडली काय, बसली ना.
तर फुल लुक पाहून घ्या. ते थोडंसं हलव्याची जरीर वगैरे. आता आयत्या टायमाला काही कळत नाही की कसं काय. आणि भैया माझा व्हिडिओ काढत आहे त्यामुळे त्याला पण अजिबात काही नसतं सांगायचं. तर छान असं ताट पण रेडी केलं आहे. तिळगुळाचे लाडू, तिळगुळ आणि एक खण घेतला आहे. वौसाचं जे काही साहित्य असतं ते सगळं घेतलं आहे. छान अशी खणांची पण पूजा केली, पण ते काही दाखवलं नाही. आणि अनुला तिळगुळ भयंकर लेवलला आवडतं, म्हणजे खूप तिला रोज तिळगुळ आवडतं खायला, त्यामुळे ती पण खात आहे. आणि अनुने मी जे कानातले घेतले आहेत ना तर ते घातलं होतं वरती, तर खूपच सुंदर दिसत होतं. आणि सेट घातला होता फक्त. आणि तिचे नखरे चालू होते. आणि उद्या मला बोरनानला हाच ड्रेस घालायचा आहे, पण चला म्हणलं आज पण घालूया, कारण यार परत वर्षभर नाही घालायला भेटत. त्यामुळे म्हणलं सर दोन्ही पण दिवस घालूया. नवा ड्रेस आहे ना, संक्रांतीला आपल्या लक्ष्मीला नवा नाही घालायचं तर मग जुनं कशाला घालायचं ना, त्यामुळे मग नवच घातलं. तर आता फोटोज वगैरे काढले आहे. तर फक्त आता हे मंगळसूत्र मी काढणार आहे, कारण सोन्याचं मंगळसूत्र ऑलरेडी घातलं आहे, त्यामुळे फक्त म्हणलं हे काढूया. आणि आम्ही आता खाली आलो आहोत. अनुचे पप्पा आम्हाला सोडवायला चाललो आहोत. अनुचा खाली आल्यावर पण डान्स चालूच आहे. तर इथे फायनली आम्ही आलो आहोत. एका मॅडमच्या घरी गेलतो आणि तिथून मग आम्ही आता मंदिरामध्ये आलो आहोत. मंदिरामध्ये इकडे ना कोकणामध्ये ना इकडं वौसत वगैरे नाही, म्हणजे हे असं करतच नाही. त्यामुळे इकडे फक्त ज्या तिकडच्या बायका आहेत ना, पुण्याच्या साईडच्या इकडच्या बायका, तर त्याच ज्या इकडे शिफ्ट झाल्या आहेत तर फक्त त्याच बायका इथे येतात, त्यामुळे जास्त गर्दी नाहीये. तर इथे ना सगळ्यांचं फोटोशूट चाललं होतं. माझं पण छान असं फोटोशूट झालं. चला म्हणलं थोडासा व्हिडिओ पण घेऊया, कारण मला ब्लॉग पण करावं लागतं. तर सगळ्यांनी छान असा व्हिडिओ काढला. म्हणजे असं आम्हाला एक वेगळे व्हिडिओ थोडे करून ना असं जोडायचं होतं, एक वेगळा व्हिडिओ काढायचा होता. तर छान असं आम्ही पहिल्यांदा अपोजिट साईडला झालो. तर इथे ना राम मंदिर आहे आणि गणपतीचं पण आहे. तर इथे मग सगळ्या बायका वसत होत्या आणि 3च्या नंतरच वसायचं होतं, त्यामुळे आम्ही 3:30 वाजता आलो होतो. ऑलमोस्ट सगळे आले होते. तर इथे छान असं आम्ही वसायचा कार्यक्रम सुरू केला. आणि काही काहींचे म्हणजे वेगवेगळ्या प्रथा असतात वेगवेगळ्या भागानुसार, यांचा व्हिडिओ वगैरे द्यायचं काहीतरी होतं. तर आम्ही ना छान असं ह्या मॅडम म्हणजे यांच्या घरी आम्ही मगाशी गेलतो. तर छान असं वसलं. आता मी पण मॅडमच आहे, कारण सरांच्या बायको म्हणलं सगळे मॅडमच असतात, सगळ्यांना मॅडम म्हणतो आम्ही. शेजारीच बांधकाम चालू आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना पण आवाज येतो आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही ॲडजस्ट करा तेवढंसं. तर ह्या पण एक मॅडम आहेत, तर ते छान यांना पण छान असं वसून घेतलं. तर काय म्हणतात ना तेच लक्षात नव्हतं, पण त्यांनी काहीतरी सांगितलं, रामाचा वसा, सीताचा वसा, जन्मजन्मी हाचा वसा, असंच काहीतरी आहे. आणि काय काहींच्या इकडे ना भरपूर म्हणजे असं सिंदूर वगैरे भरतात, तो म्हणजे खूप मोठं झालं सिंदूर आणि कुंकू तरी जास्त, पण ना ते लुकच सुंदर वाटतं. तुम्हाला मी ना शेवटी फोटो पण अटॅच करते, माझा अवतार कसा झाला होता, पण ते इतकं भारी वाटतं ना यार. म्हणजे मला ना शेवटी तो फोटो ऑलमोस्ट म्हणजे मला काढू वाटला, कारण सुंदर दिसत होतं, एकदम भारी दिसत होतं. तर ही तर यांच्याकडे ना फक्त असं म्हणजे वौसत वगैरे नाही, फक्त असं ओटीमध्ये देतात. तर म्हणजे प्रत्येकाची प्रथा वेगळी असते, प्रत्येक गावानुसार प्रथा वेगळी असते. तर छान असं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि तुमच्या पण सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता माहीत आहे उशिरा झाला आहे ब्लॉग, तर बघू शकतात माझा असा काहीसा लुक झाला होता. तर छान दिसत होतं, एकदम मळवट वगैरे भरल्यासारखं भारी दिसत होतं. तर कॅमेरामध्ये एवढं शूट म्हणजे क्लिअर दिसत नाही, पण नाका वगैरे सगळीकडे कुंकू पडलं होतं. तर येता अनुला आईस्क्रीम खायची होती, त्यामुळे मग तिचे बाप्पा तिच्यासाठी आईस्क्रीम घेत होते. आता थंडी ऑलमोस्ट संपली आहे, इथून पुढे उन्हाळा भरपूर लागेल. तर एवढं सगळं काही बेत होता तो आता मी ना छान असा जेवण करते. अनु छान अशी आईस्क्रीम खात होती आणि मी पण इथे छान असं बसून जेवण करत होते. म्हणजे ही फिलिंगच वेगळी असते सगळं झाल्याच्या नंतर जेवण करायला ना. पण आहे ना असं भूकमोड झाल्यासारखी होते, कारण तिळगुळ भरपूर खाल्लेले आहेत, त्यामुळे भूकमोड झाल्यासारखी होते. आता 1-2 ठिकाणी मला हळदी कुंकूला पण जायचं होतं, मग तिकडे 2-3 ठिकाणी हळदी कुंकूला गेले. आणि नंतर अनुचं बोरनान करायचंय आणि वानसाठी पण मला वस्तू बघायच्या होत्या, त्यामुळे पहिल्यांदा मॉलमध्ये आले, कारण बिस्किट वगैरे खूप सारे प्रकारचे मला घ्यायचे होते, कारण बोरनान हे 1 नंबर झालं पाहिजे. आता 2च बोरनान फक्त अनुसाठी करायचे आहेत, कारण आता ती 4 वर्ष झाली, 4 आणि 5 फक्त 2च राहिले आहेत, त्यामुळे एकदम भारी झालं पाहिजे. त्यामुळे मी ना सगळं साहित्य घेतलं आहे. आणि मॉलमध्ये आल्याच्या नंतर ना सगळं साहित्य एकाच ठिकाणी भेटतं, त्यामुळे थोडंसं भारी वाटतं. त्यामुळे मी इथे मॉलमध्ये आले, सगळं साहित्य घेतलं. जवळजवळ 600-700 रुपयाचं झालं होतं. आता मला हळदी कुंकूसाठी वाण बघायचं होतं. वाणसाठी ना प्लॅस्टिकच्या भरपूर वस्तू भेटल्या, भरपूर 10 रुपयाला 15 रुपयाला असं होत्या, मला वाटतं 7-8 रुपयाला पण होत्या, पण उपयोग नसतो प्लॅस्टिकच्या वस्तूचा. त्यामुळे मी ना दुसरं काहीतरी वेगळं वाण आणलं आहे, ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवेन. येता काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. कॅलेंडर आणलं, कॅलेंडर आत्तापर्यंत काही मुहूर्तच नव्हता कॅलेंडर आणायचा, आज आणू उद्या आणू, आत्ताचा उद्या जाऊन. तर बिस्किट वगैरे सगळं आणलं आहे, आता ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे साबण वगैरे पण भरपूर आणलं आहे. थोडाफार भाजीपाला पण आणायचं होतं येताना, त्यामुळे भाजीपाला पण आणला. मुरमुरे आणले जे की मेन आहे तर हळदी कुंकाला, बोरना आणला. आणि इकडे चॉकलेट वगैरे, कॅडबरी वगैरे सगळं काही आणलं आहे. अनुपासून लपवून दाखवत होते, कारण अनुला दिसलं की ती सगळं संपवणार. चला, आजचा हा सुंदर असा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. माझा लुक कसा वाटला नक्की सांगा. चला मग भेटू आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या.
आणि प्लीज लाईक करा यार, तुम्ही लाईक करत नाही, प्लीज लाईक करा, प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील नक्की करा. चला मग भेटू आपण उद्याच्या बोरनांच्या व्हिडिओमध्ये आणि हळदी कुंकूच्या व्हिडिओमध्ये. तो पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.